भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या समात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या समात्याला. यार मात्याला, तोच आपला तारणारा या समात्याला. ख्रिस्त माझा
तो सर्वांच्या या माथ्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. तो राजांच्या राजा येशू अधिपती या भुवनीच्या, तो राजांच्या राजा येशू अधिपती या भुवनीच्या. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अमुच्या, ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या माथ्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या माथ्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या, ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या. एकच वैद्य जगती आहे देवी आरोग्याच्या, ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या माथ्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या माथ्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता तुमच्यामध्ये येत आहे. तुम्ही पहा, ऐका, देवाचा आशीर्वाद मिळवून घ्या आणि इतरांना सांगा. इतर लोकसुद्धा आशीर्वाद मिळवून घेऊ दे. देव तुम्हाला आशीर्वाद करो. चला आजचं वचन धावूया. या वर्षामध्ये देवाने दिलेलं जे काय प्रवचन आहे, प्रतिज्ञा आहे, ते आपण पाहूया. यशाया 27 अध्याय 6 वचन, आयसाया 27:6 हे या वर्षासाठी देवाने दिलेलं वचन आहे. येणाऱ्या दिवसात, म्हणजे येणाऱ्या या वर्षाच्या दिवसात, येणाऱ्या दिवसात याकूब मूळ धरेल, इस्रायल फुलेल व त्याला फळे येतील. ते फलांनी भूपृष्ठ भरतील. पहा, मूळ धरणार, फूल येणार, फल येणार आणि संपूर्ण पृथ्वीला या फलाने भरतील. म्हणजे एवढं भरपूर फल, भरपूर आशीर्वाद देव देणार आहे. पण पहिलं याकूब म्हणजे आपण मी एकदा याकूब होतो, पण याकूब आम्ही देवामध्ये मूळ धरायला पाहिजे. याकूब म्हणजे इस्रायलचं पहिलं नाव याकूब आहे. जेव्हा तो याकूब होता, त्याच्या वडिलाला त्याने फसवलं, भावाला फसवलं, पण इस्रायल झाल्यानंतर तो कसंही फसवलं नाही. पण आज आम्हाला पूर्णपणे देवावर विश्वास नाही आहे, पूर्णपणे आमच्या पापाचे क्षमा झाले असं खात्री नाही आहे. म्हणून आपण याकूब आहे. आणखी मनामध्ये शंका आहे आणि कसं तरी पैसे मिळवा म्हणून काय काय आपण खोटं पण सांगतो. पण तुम्ही देवामध्ये पहिला मूळ धरा. तुम्ही कलशिकानास पत्री 2 अध्याय 6-7 मध्ये तिथे लिहिलेलं आहे. कोलोशियन चॅप्टर 2 वर्स 6 and 7. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, मूळ धरून घ्या, मूळ धरून घ्या. रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे. येशू ख्रिस्ताला स्वीकारले, त्याच्या मार्गावर चालला आहे, व त्याच्यामध्ये मुळावलेला व्हा. मूळ धरा, मूळ धरा. नंतर देव तुम्हाला रचून घेणार, तुम्हाला नवीन बनवणार आणि विश्वासामध्ये दृढ होत राहणार आणि देवामध्ये वाढत राहणार. आज मूळ धरता का देवामध्ये?
येशू ख्रिस्ताने म्हटलं, प्रकटीकरण 22:16 रेव्हलेशन 22:16, प्रकटीकरण 22:16, या गोष्टीविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्याला दूताला म्हणल्याकरता पाठवले आहे. मी दाऊदाचा अंगूर आहे व त्याच्या संतानही. मी पहाटच्या त्याची तारा आहे. देव म्हणतो मूळ धरणार आहे. आज मी देवामध्ये ख्रिस्तामध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. स्वीकारल्यानंतर मूळ धरा. मूळ बाहेर दिसत नाही आहे. एक झाडाचा मूळ जमिनीवर असतो, पण मूळ जितकं मजबूत आहे, जड किती मजबूत आहे, त्याप्रमाणे त्या झाडाची वाढणी असते, त्या वृक्षाची झाडणी असते. खाली मूळ जड किती ते मजबूत आहे, किती पसरलेलं आहे, त्याचा असर बाहेर दिसणार. बाहेर फांदी आली, पत्ते आले, फूल येतात, फल येतात. हे सर्व कशामुळे? मूळ प्रभूमध्ये आहे का? तुमच्या मूळ बरोबर बसलेला आहे का? ही गोष्ट तुम्हाला सांगतो. गणना 17 अध्याय 5 आणि 8. गणना 17 अध्याय 5 आणि 8. ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंगूर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत, ते त्याच्या कुरकुरने मी अशा रीतीने बंद करेल. आता 8 वचनामध्ये, दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील आरोनाच्या काठीला अंगूर फुटून ती फुलली आहे. तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्यांना दिसले. बघा इथे काय गोष्ट, पहिलं अंगूर फुटले व त्यातून ते जड देवामध्ये लावलेलं आहे. आता फूल आलेलं आहे, फल आलेलं आहे, पिकले आहेत, बदाम आलेलं आहे. कारण पहा, एक झाड उगायचं असेल त्याला जमिनीमध्ये जड धरल्यानंतरच तो वाढतो, नंतर फल येतात, नंतर फूल पिकायचं म्हणजे ते पिकायचं म्हणलं तर जड राहायला पाहिजे ना. आता फक्त एक काठी देवासमोर ठेव. देवाने म्हटलं या काठी ठेवा. 12 काठी ठेवलं म्हणजे 12 गोत्र, इस्रायलच्या 12 गोत्राच्या काठी देवासमोर ठेवले, परंतु सम्मुखामध्ये ठेवलं आणि त्याला देवाने पाहिलं. कारण देवाने म्हटलं ना, ज्याला मी निवडेल फक्त त्याचीच लाटी पिकेल. आता ते वचन मस्त म्हणते, देवाच्या सम्मुखामध्ये काढले, सम्मुखामधून. 9 वचनामध्ये 17:9 त्या मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्रायल लोकांकडे आले. परमेश्वरासमोरून. हे काठ्या साधारण काठ्या होत्या, पण देवासमोर ठेवल्यानंतर त्याला ते 12 काठ्या ठेवल्या, पण 12 काठ्या ते पिकले नाही, 12 काठ्यामध्ये जड लागली नाही, 12 काठ्यामध्ये फूल आली नाही. देव म्हटला ज्याला मी निवडेल त्याच्या काठी पिकेल. तसं देवाच्या समोर ठेवलेल्या आरोनचा काठी पिकायला लागले. त्यामध्ये फूल आला, फल आला, बदाम आले, सगळं आले. कारण आरोनचे विरुद्ध सर्व कुरकुरत होते. का? फक्त आरोनला देवाने निवडलं का? आरोनच देवाच्या सेवक आहे का? आम्ही पण त्या लेवीच्या गोत्रामध्ये आहे, आम्ही पण कोगाच्या परिवारामध्ये आहे, आम्हाला पण हक आहे ना या याजकाच्या पद खायला. मोसा म्हणतो तुम्ही लेवी आहे, तुम्हाला एवढं पद दिलेलं आहे, पण तुम्ही याजक आरोनच्या विरुद्ध का उठता? तुम्ही त्याच्या विरुद्ध उठू नका, कारण त्याला देवाने निवडलेलं आहे. गणना 16:11 गिनती 16:11 यावरून तू व तुझे सर्व साक्षीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमले आहात ते स्पष्ट होते. आरोन तर काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करावे. आरोनच्या विरुद्ध का कुरकुर करता?
आरोनच्या विरुद्ध कुरकुर केलं तर देवावरती तुम्ही करतायत. देवाविरुद्ध करू नका, कारण आरोनला देवाने निवडलेलं आहे. तुम्ही इब्रिकरांस पत्र 5:4 Hebrews 5:4, हा मान कोणी आपण होऊन घेत नाही. हा देवाचा दास, पास्टर, हे मान स्वतःहून घेत नाही कोणी. तर ज्याला देवाने आरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. सर्वांना देवाचे सेवक म्हणून होण्याचा हक्क मिळत नाही. ज्याला आरोनासारखं देवाने निवडलेलं आहे, ज्यांना बोलवलेलं आहे. मी तर लहानपणापासून म्हणजे आईबरोबर सेवक, माझ्या आई 1961 वर्षी माझ्या आईला एक चमत्कार घडला. माझी आई खूप आजारी होती आणि त्यावेळी TBसाठी काय दवा नव्हता. आणि TB माझ्या आईला एवढं वाढली की तिच्या छातीमध्ये एक हाडगं बाहेर आला. आणि डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हटला, अहो तुम्ही एवढं कमजोर झालेलं आहे, तुमच्या शरीरामध्ये एक सुई घालण्यासाठी सुद्धा शक्ती नाही आहे, मी सुई पण घालू शकत नाही, सर एवढं कमजोर झालेलं आहे. तुम्ही बेडमध्ये राहिला तर आणखी 3 महिने जिवंत राहतील, तुम्हाला जीवाची गॅरंटी नाही आहे. माझी आई, मोठी आई, माझी आई येऊन घरी रडायला लागली. म्हणायला लागली, देवा मला 3 मुलं आहेत, 2 मुलं 1 मुलगी आहे. समजा माझं काय झालं, माझ्या मुलाचं काय होणार, माझ्या मुलात अनाथ होणार, माझ्या नवऱ्याला काय स्वयंपाकाला येत आहे, बघायला येत नाही, तो त्याच्यासाठी मी सगळं बघते, काय करावं. त्याचे रडणं देवाने ऐकलं. आणि दुसरा दिवस ती चर्चमध्ये गेली, रविवारचे दिवस. तिथं एक सूचना दिली, आज संध्याकाळी एक परमेश्वराचा दास मिशनरी येणार आहे, ते 1000 लोकांसाठी प्रार्थना करणार. म्हणजे आईला खूप आनंद वाटला. वा. माझ्या वडिलांना विचारली 1960ला. माझे वडील म्हटले, हे संध्याकाळी कोण बायका जात नाही, फक्त पुरुष जातात, तू नको जाऊ. ते म्हणले, एक दिवस मला सोडा ना, कोणी तर दास येतात, आजारीसाठी प्रार्थना करतात, मी खूप आजारी, तुम्हाला माहिती आहे ना, आता मला काय करा येत नाही. वडील म्हणले, जाऊ नये, काय होतं बघूया. माझ्या वडिलांना म्हटलं, तिला जायचं जाऊ दे, मला काय करायचं आहे. माझ्या वडील गेले नाही चर्चमध्ये. हे संध्याकाळी चर्चमध्ये गेले आणि त्या देवाच्या दासाने संदेश दिली. शेवटी म्हटला, जे आजारी आहे पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आणि सगळं लाईनमध्ये गेले. म्हणजे आई पण लाईनमध्ये गेली आणि जाऊन त्या दासासमोर, त्याचं नाव होतं जेसुरत्नम, ते आता जिवंत आहे का मला माहीत नाही बाबा, त्यांच्यासमोर गुडघे टेकली. आणि त्या देवाच्या दासाने माझ्या आईवर हात ठेवले. आणि इतकं माझ्या आई ओरडायला लागली, येशू, त्याने काय सांगितलं नाही, येशू मी एक पापी आहे, मी आतापर्यंत तुला ओळख. माझी आई तर एवढं चांगलं कुटुंबामध्ये आहे, काय कधी पिक्चर पाहिलं नाही, खोटं बोलत नाही, काय असं तिचा सद्भाव आहे, सद्गुण आहे. तर ती म्हटली, तू एवढा चांगला देव आहे, मला आतापर्यंत ठाऊक नाही, मी तुला ओळखलं नाही, हे पाप मला क्षमा कर. कारण माझी आई चर्चमध्ये जायची, सगळं करायचं, पण येशू तारका आहे, तो आमच्या पापाच्या क्षमा करतो, आमच्यासाठी जीव दिला, ही त्याला काय माहीत नाही, ते काय कल्पनाच नाही आहे, फक्त चर्चमध्ये जायचं यायचं. मग त्याच तिने ओळखून घेतली, येशू प्रभू आमच्या पापाकरता जीव दिलेला आहे, येशू माझ्या पापाच्या क्षमा कर. ओरडायला लागली. इतक्या त्या देवाच्या दासातून एक भविष्यवाणी आले. म्हणाले, माझ्या लेकरा, तुझं सर्व पाप मी क्षमा केलेलं आहे, तुझे सर्व रोग मी काढून टाकलेला आहे, आणि तुला मी माझ्या पवित्र आत्माने भरतो. एक गोष्ट 1960च्या वेळी आहे, त्यावेळी बघा. माझ्या आईला काय आतापर्यंत तारण काय माहीत नाही, पवित्र आत्मा काय माहीत नाही, पण देव म्हणतो तुला पवित्र आत्माने भरतो. आणि जसं मी तुला भर केलं ना, तसं ज्यांच्यावर तो हात ठेवणार ते सर्व बरं होतील. माझ्या आईला काय कळत नाही. आणि पवित्र आत्मा आल्यानंतर माझी आई आत्म्याने भरून अन्य भाषा म्हणू लागले. आणि त्यावेळी 1960ला अन्य भाषा कोणाची कल्पनाची नव्हती. लोकांना काय म्हटलं माहिती आहे का, बापरे, हिला भूत पकडलं बाबा, वैलटा मला भूत पकडले.
ते काय काय बडबडते बघा, काय काय बोलते बघा, काय तर म्हणते बाबा. माझी आई घरी आली आणि रडायला लागली. देवा, आता या 30 वयापर्यंत मला कोणी माझ्यासमोर बोट दाखवत नाही, मला कोणी बोलत नाही, मी एवढं चांगलं परिवाराचं आहे, पण आज सगळे मला जे नक्कल करायला लागले, हिला भूत पकडलं, भूत पकडलं. रडायला लागली. रडत रडत ती असं दम घ्यायला लागली. आता श्वास चांगलं चाललं, तिला दम एवढा दम होत होता की श्वास घ्यायला होत नाही, पण चांगला श्वास घेते. आणि ती तिथं आपला काय म्हणले मिररसमोर गेली आणि असं हात ठेवून बघितले. बापरे, ते हाडकं गायब झालं. तिला एकदम भरत झालं. तिला एवढा आनंद वाटला, बापरे देवा, तो मला काय केलं आहे. पण का पवित्र आत्मा की त्याला माहीत नाही. पण पुढच्या आगला दिवस त्या चर्चमध्ये सगळं भागवत होता. ते असिस्टंट पास्टर होते, ते घरी आले. त्यांच्याला साम्युएल होते. म्हणले, आई, तुम्हाला देवाने विशेष वरदान दिलेलं आहे, आम्हाला ते वरदान भेटलं नाही. तुम्ही 40 दिवस उपास प्रार्थना करा, मी पण तुमच्यासाठी प्रार्थना करेल. 40 दिवसानंतर देव जसं कार्य तसं करा. 40 उपास संपली. लोक यायला लागले, बोलायला लागले, ताई माझ्यासाठी प्रार्थना करा ना. आणि जितकं प्रार्थना माझ्या आईने हात ठेवलं ना, सगळं बरं झाले आणि अशुद्ध आत्मा पळायला लागले. एवढं चिन्ह चमत्कार होऊ लागले. आणि त्यांच्या एक चमत्काराने ही सेवा सुरू झाली. आज बेतेल चर्च संपूर्ण भारतामध्ये आहे. याचं कारण एक माझी आई आणि आईला देवाने केलेला चमत्कार. हो, कोणाला टाकून, माझ्या आईला पण माहीत नव्हतं देवाने त्यांना निवडलं म्हणून, पण देवाने त्यांना निवडलं. आज प्रिय जणांनो, येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकार, येशू विश्वास करता, पण त्याच्यामध्ये तुम्ही मूळ धरलेलं आहे का, जड पकडलेलं आहे का. माझ्या आईने त्या दिवस येशूला हावळून धरले. 50 वर्ष त्यांनी सेवा केली. तिच्या 80 सालीचा उम्र होता. 2010 जुलै 25 ती देवाकडे गेली. पण 50 वर्षामध्ये एवढा सेवा केली, संपूर्ण महाराष्ट्रात ती फिरत राहिली. येशूने मला भरं केला बघा, येशू आज पण जिवंत आहे, तुम्हाला भरं करेल. कित्येक लोकांना देवाने भरं केलं. कित्येक लोक, तीन मृतक लोकांना माझ्या आईद्वारा देवाने जिवंत उठवला. एवढं मोठं चिन्ह चमत्कार. फक्त एकच, फक्त येशूला विश्वास करणे पुरत नाही बाबा, त्याच्यावर मूळ धरा, विश्वास धरा. मूळ धरलं तर जसं आम्ही आता माझा भाव तर गेल्या वर्षी वारले. माझा भाव होता, मी होता, माझ्या ताई आज पण जिवंत आहे, शेलामध्ये आहे. आम्ही देवाच्या सेवा करतो. आता देवाने एवढं चर्चा वाढीव केलेलं आहे, पण मूळ धरा. आम्ही पण देवामध्ये मूळ धरलेलं आहे, म्हणून आता वाढत राहिलेलं आहे. येशू स्वीकार, येशूला स्वीकार. येशू तारक आहे. या जगाचा तारक एकच आहे, येशू ख्रिस्त. कारण एकच येशू ख्रिस्ताने सर्व मानव लोकांच्या पापाकरिता आपला जीव दिलेला आहे. आणि त्याला मारलं तर तिथंच 3रा दिवस जिवंत उठला. आज मी जिवंत परमेश्वर आहे. हाक मारा, येशू माझ्या पापाचे क्षमा कर. तू एकटाच माझ्या पापासाठी वधस्तंभावर खिळलेलं गेलेलं आहे, माझ्या पापाला काढून टाकलेलं आहे. येशूच्या रक्तांच्या पापाचे क्षमा होते. तर येशूला हळून धरा. कितीतरी वारा येऊ दे, हवा येऊ दे, तुफान येऊ दे, पण तुमच्या जीवनाच्या झाड हलायचं नाही. येशूमध्ये दृढ राहा. तर तुमच्या जीवनामध्ये यावर्षी येण्याच्या दिवसात तुमचे फुलं येतील, फळं येतील आणि संपूर्ण पृथ्वीला तुम्ही भरतील. देवबाबा तुम्हाला आशीर्वाद करू. मी तुम्हाला प्रार्थना करतो. चला प्रार्थना करूया. पवित्र देवबाबा, धन्यवाद प्रभू. याकूब मूळ धरेल आणि फुलं येतील, फळे पिकतील आणि संपूर्ण पृथ्वीमध्ये त्या फळांचा असर होणार. आज देवबापा तुझे वचन ऐकत आहे. प्रत्येकजण म्हणत आहे, जसं वैरट आईला स्पर्श केला, मला स्पर्श कर. जे कोणी आजारी आहे त्यांना स्पर्श कर. येशूच्या नावाने सर्व आजारपणा निघून जाऊ दे प्रभू राजा. जे खाट्यामध्ये पडलेलं आहे, येशूच्या नावाने उठून चालू दे प्रभू. येशूच्या नावाने चमत्कार होऊ दे, सामर्थ्य होऊ दे प्रभू राजा.
आणि जे कोणी माझा येशू प्रभू माझ्या पापाचे क्षमा कर, येशू प्रभू तू आमच्या पापाकरिता, आमच्या पापाला काढण्याकरिता तू वधस्तंभावर खिळलेला गेला, मारले गेला, तुझे रक्त वाहिले प्रभू. येशूच्या रक्ताने प्रत्येकाच्या पापाचे क्षमा होऊ दे, शुद्ध होऊ दे प्रभू राजा. आज त्यांना सुद्धा देवाच्या तारणाचा निश्चय भेटू दे. जे कोणी येशू ख्रिस्ताला स्वीकार केले, योहान 1:12 म्हणते, योहान 1:12, ज्याने येशूवर विश्वास केलं, येशूला स्वीकारलं, त्या सर्वांना देवाच्या लेकरं होण्याचा देव हक्क देतो, अधिकार देतो. आज पाहतो देवाचा लेकर आहे प्रभू, तो स्वर्गाचा पात्र आहे प्रभू राजा. एक दिवस येशू लवकर येणार आहे आणि आम्हाला तुझ्यासमोर तुझे संकट तू स्वर्गामध्ये नेणार आहे, हे खात्री प्रत्येकानं दे प्रभू. आणि त्याच्यावर आशीर्वाद येऊ दे प्रभू राजा. आजच्या दिवसापासून आशीर्वाद कर. त्यांच्या आशीर्वाद फक्त त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरामध्ये नाही प्रभू, संपूर्ण आजूबाजूला सगळीकडे पसरू दे तुझे आशीर्वाद प्रभू. आशीर्वाद येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू आपको आशीष करे. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 9323424695.